पुण्यात गणेशोत्सवापूर्वी विसर्जन मिरवणुकीची वादाची ठिणगी शमायचं नाव घेत नाहीये. अनेक गणेश मंडळांनी मानाच्या गणपतीपूर्वीच आम्ही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची ठाम भूमिका जाहीर केल्यानंतर मी सध्या कसबा पेठेतल्या एका गणपती मंडळासमोर आहे आणि आपण जर पाहिलं तर यांची जी भूमिका आहे ती ठामपणे आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या फ्लेक्समधून येतोय. कारण जनार्दन पवळे संघाकडनं हा फ्लेक्स जो लावण्यात आलाय त्याच्यावर त्यांनी आपण जर पाहिलं तर विसर्जन मिरवणुकीचा उल्लेख केलाय आणि त्यावर सकाळी 7 वाजताचा जो टायमिंग आहे तो देखील त्यांनी या फ्लेक्सवर उपस्थित केलाय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. प्रस्थान बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, पुणे. एका बाजूला आगमन सोहळ्याची तारीख आणि वेळ आहे, त्याच बाजूला दुसऱ्या आपण बघितलं तर विसर्जन मिरवणुकीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो सकाळी 7 वाजता निघणार. या भूमिकेवर जनार्दन पवळे संघ ठाम असल्याची भूमिका या फ्लेक्सच्या माध्यमातून दिसते. उत्सव प्रमुख आपल्या सोबत आहेत. फ्लेक्स आधीच लावलेलं आहे, काय एवढी घाई का वाटते? फ्लेक्स लावण्याचं मागचं कारण म्हणजे काय की आता हे चाललेले जे 8 दिवसातली जे हे सगळं आपण बघतोय त्या याला सगळ्याला वैतागून की आम्ही डिक्लेअर करून टाकले की आम्हाला कुठलं ढोल पथक नको, कुठलं डीजे नको. आम्ही आमचं नुसता बाप्पा 7 वाजता घेऊन विराजमान होऊन हातातनं घेऊन जाणार आहे. आमच्या बाप्पाची मूर्ती हलकी आहे त्यामुळे कुठलाही कोणाला त्रास नाही. आणि विसर्जन जे आहे ते वाटल्यास आम्ही पुढे गेलो थांबू. आमचा रथ गाडा नसणार आहे कुठला, नुसता बाप्पा फक्त आम्ही घेऊन जाणार आहे. कुठल्याही प्रकारचं आम्ही कुठलं वाहन जेनसेड वगैरे काही वापर करणार नाहीये. टाळ मृदुंगाच्या नादात सगळ्या कार्यकर्त्यांची काल मिटिंग झाली, ते सगळे आम्ही ठाम राहिलो की 7 वाजता म्हणजे 7 वाजताच निघायचं. की जो चाललेला प्रकार आहे, जो स्टेटमेंट प्रत्येकाची येतात आहे की जो तो म्हणतोय की आम्ही निघणार ठाम, आम्ही जाणार आहे इतक्या वाजता, तो ठोस काय निर्णय अजून कोणाचा होत नाही. त्याच्यामुळे आम्ही आमचा निर्णय जाहीर केलेला आहे. तो जाहीररित्या आम्ही फ्लेक्स लावून आमच्या इथल्या सगळ्या लोकांना माहितीसाठी ते आम्ही माहिती देण्यासाठी ते लावलेले. ही जाहीर भूमिका म्हणायचं का हट्टपणा म्हणायचं? नाही, या सगळ्या लोकांच्या मंडळांचे जे काही वैतागून ते आम्ही भूमिका घेतली. काय वैतागी? काय म्हणजे गेली 2011 पासनं जो आम्ही 2011 पासनं ते आतापर्यंत जो संघर्ष करतोय. 1 वर्ष आमच्या अशी पाळी आली समाधान चौकात, बेलबाग चौकात दुपारी 3 वाजता आमचा गणपती तिथं दाखल झाला. जी आम्हाला दोरी पडली ती रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही एकाच जागी होतो. शेवटी आम्हाला गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन मिरवणूक तिथं संपवायला लागली. घरी घेऊन आलो मूर्ती आणि नंतर आम्ही आमचा जो तिथं राहिलेला गाडा घेऊन घ्यायला गेलो. त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा आम्ही 4 वेळा समाधान चौकातनं बाहेर पडलेलो आहे. त्याच्यानंतर 2 वेळा केरकळ मार्ग बाहेर पडून अवलंबलेला आहे. तुम्हाला वेळ मिळत नाही? काहीच वेळ भेटत नाही ह्या ढोल पथकांच्या यांच्या आडमुठपणामुळं. आणि हे काही लोक मंडळी जे काल वक्तव्य केलं की मोकळा वेळ असतो 4 वाजता, कुठल्या बेसवर ही लोक बोलतात, काय अभ्यास करून हे बोलतात? असं एक तरी मंडळ सांगावं की त्यांनी 4 वाजता बेलबाग चौकात मोकळा वेळ आहे. खोटं बोलायचं पण किती रेटून बोलायचं हे यांच्याकडनं शिकावं. 4 वाजताची यांनी डिक्लेअर वेळ केली, त्याच्यानंतर तुम्ही सगळे क्रम मोडत चाललेत. आम्ही ना कुठला क्रम मोडला, अजून पण तुम्हाला सांगतो अजून बी वेळ गेलेली नाही. यांनी यांच्या व्यवस्थित क्रमाने यावं. हे जे 3 मंडळी यांनी रात्री यावं, दुपारी 12 वाजता ह्या 5 जणांनी मोकळं व्हावं. नाहीतर आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे. आम्ही आमच्या मंडळाचे मार्गदर्शक नितीन शितोळे यांनी पण आम्ही ती भूमिका सांगितलेली. चेहऱ्यावर त्राग आहे पण मनात ऊर्जा आणि ठामपणा आहे की विसर्जन मिरवणुकीला काही मंडळांमुळे आम्हाला त्यांच्या आडमुठेपणामुळे आम्हाला मुख्य विसर्जन सोहळ्यामध्ये संबंधित सहभाग घेता येत नाही आणि त्यामुळे आम्ही यंदा काही झालं तरी 7 वाजता बेलबाग चौक म्हणजे ज्या ठिकाणाहून पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या सार्वजनिक मिरवणुकीला सुरुवात होते तिथून आम्ही सुरुवात करू. गरज पडल्यास आम्ही पुढे जाऊन मानाच्या गणपतीच्या पहिल्या विसर्जनासाठी थांबू, मात्र मिरवणूक सकाळी 7 वाजताच निघणार अशी भूमिका कडबे आईच्या नंतरच्या जवळपास असलेल्या सगळ्या मंडळांकडून आपल्याला पाहायला मिळते. पण आपण जर पाहिलं तर जनार्दन पवळे संघ आहे त्या या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.